तू शिकू मला काम कसं करायचं. रडू नको. अरे मी करीन. झाडीपट्टी किती सुंदर. हे भाई हे ब्लॉग टाकायची. हॅलो एव्हरीवन, सुप्रभात, गुड मॉर्निंग. बापरे किती कडक ऊन आहे. 9 तपा सुरू असल्यामुळे सूर्य हा खूप जास्तच तापतोय. अजिबात बाहेर निघायची इच्छा होत नाहीये. न्यूज रिपोर्टर ब्लॉग बनवायचा, न्यूज रिपोर्ट नाही करायची. उठल्या उठल्या मला ज्ञान देतात खूप. बघा किती वाजले. ऐक ना. हा ठीक आहे म्हटलं, या उशिरा तुझं कव्हर लावतो. हा आणि काय करता. उशिरा कव्हर लावतो. हा आणि जो काही माझ्या अंदर जे भरलेलं आहे ओके. ते अच्छा बेटा, तुम्ही मला बेटा. आणि हे सगळं बाबांपुढे बोला. बाबा मला या उशीला असं असं कव्हर करायचं. मी जाते खाली, सांगते बाबांना. मी चालली खाली. आज बायकोनी पोहे बनवलेले आणि पोहे बनवल्यानंतर हे जी आलू आहे ते टाकलेच नाही तर पोहे रेडी झालेले आहे बघा. अरे मी विसरली. अशी कशी विसरली. माझं पूर्ण लक्ष तुमच्याकडे. ते आलूचे आम्ही फ्रेंच फ्राईज करतो. हे सुकवून राहिली. फ्रेंच फ्राईज कोणता कटलेला आलू का. ये नया फ्रेंच फ्राईज है, मार्केट में नया है. किसी को ऑर्डर देना है तो मैं नंबर मेंशन करतो. गाइस फ्रेंच फ्राईज नाही, आलू फ्राईज रेडी झालेले आहे. तर आलू फ्राईज रेडी झालेले आहे. आता आम्ही खुश होणार आहे. तुम्हाला कशासारखं तरी लागणार आहे. ए काहीतरी वियर्ड एक्सप्रेशन. खोटं बोलताय, खरं खरं सांग. मस्त आलू चार वाटतंय. मग टॅलेंटेड आहे तुमची. आता तू रोज विसरत जा. आम्ही आता वर जातोय आमच्या पाण्याची सोय घेऊन. थंडे थंडे पाणी से ओय नहाने का नाही मग पिणे काय. पीना चाहिए. सो आम्ही ही नवीन कॅन घेतलेली आहे मिल्टनची. कारण रोजवर बॉटल घेऊन या, बॉटल संपून द्यायच्या आणि आमचं वॉटर इनटेक कमी होत होतं. सो आम्ही कॅन घेऊन आलो आणि आम्हाला दिवसभर पाणी पुरतं. वो कॉकरोच का चौक किधर रखा आपने खाने पीने की जगह पे. असं पकडू हा कॅमेरा. राहू द्या, नवीन नवीन आहे, एक्सपिरियन्स नाही मला. अरे त्यांना हे दाखव ना. काल रात्री मी हिच्यासाठी बिस्किट आणलेले आहे आणि बिस्किट आम्ही वरती काढून लावले असं. कारण आमच्या घरी जागोजागी लाल मुंग्या झाले. त्या मुंगे येतात आणि आम्हाला डसतात कुठे कुठे डसतात. चला कामाला चला. पेमेंट नहीं दूंगी, अच्छे से करो, चलो जाओ. मराठी ब्लॉग मध्ये इंग्लिश वापरली नाही पाहिजे ना, तर माझी इंग्लिश खूप छान. मराठी चांगली नाही. पायदान बाहेर झटका ते तुम्ही तसंच उचलता आणि तसंच ठेवता. झटका बाहेर. तू शिकू मला काम कसं करायचं. लहानपणापासून काम करते मी. कष्ट काढतो. कष्ट कसे काढतात. माझ्या कामाने मला झाला ना 3 टप्पे येले. कमर दुखते. राहू द्या, माझी नाजूक कमर आहे ग. मला खरं म्हणलं तुम्ही लोकांनी 5 स्टार द्या मला. थांबा देते आणि घ्या. आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी आता खाली जाते. खाली दादा आणि ताई आले आहेत. जिथे आता आम्ही राहतो ते आमच्या आधी इथे रेंटनी राहायचे. तर ते काही कारणास्तव आमच्या लग्नात येऊ शकले नाही. तर आता ते आम्हा दोघांना भेटायला आलेले आहे. तर मी खाली जाते. अरे का लग्नाला नाही आले तुम्ही दोघ जण. आता आमचं असं कुठं काढशील. 4 महिने आधी सांगितलं तुला तर लपून लग्न करायचं होतं. तुला पहिलं सांगितलं असतं तर मग काही थांबलं. 4 महिने आधी पत्रिका पाठवली असती तर मग मी रिझर्वेशन कॅन्सल केलं. 4 महिन्या पहिले कसं पटवणार आहे. आता तर पटवली पूर्वी. नाही पण असं नाही. हे तर होऊ शकत नाही. काही एका महिन्यात पटवली दुसऱ्या महिन्यात लग्न झालं असं नाही होऊ शकत. आज तर प्लॅनिंग होता. ऐसा नहीं हो सकता भाई. अरे खरंच ऐसा नहीं होता. हमारी शादी को 1 साल लगा था. सो आम्ही सुरुवात केली आहे आमच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाला. भेंडीची भाजी बनवत आहोत. मिंटी ताईची फरमाईश आहे की रोज गोल गोल भेंड्या कापतो आम्ही. नेहमी रोज नाही तर आज उभ्या उभ्या भेंड्या कापून भाजी करते. मला भेंडी नाही, मसाला नाही आहे पण असं कुरकुरीत भेंडी काहीतरी करत आहोत. आणि आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करत आहोत आज. आणि पोळ्या करताय मिस मिंटी अरवरकर. लसण द्या तिथलं. लसण सोलू लागा बरं. लसूण शिलताय ते मला. सिलताय ते. हो सिलताय. असं शिलतो. सिलता घ्या. एक प्लेट घ्या. घे मला तुमच्या. तर आज कितीतरी वर्षानंतर मी आज लसूण शिलत आहे. बायको यायच्या आधी मी लसूण शिलत होतो कारण प्रॅक्टिस करायची होती आपल्याला. बायको आल्यानंतर आता तिला हेल्प करायची आपल्याला. समजली का. हेल्प करतो मी आता. लसूण शिलतो. एक दिवस करून
बायको आल्यावर रोज करू लागल, एक दिवस नाही करलं. पंखा उंका लावा ना बे. सॉरी, काऊन? गॅस विसते. अरे तर पण एवढा गरमी आपण का स्वयंपाक करणार आहोत का? आम्ही रोजच करतो. स्वयंपाक करायला मोठी गोष्ट आहे. आता 2 मिनिटं स्वयंपाक करतो आपण. बसावं म्हणते. म्हणजे तू काम कर आता, थोड्या वेळात मी येतो जॉईन कर. हिंदी बोलून जाऊ का? हिंदी काही मी तुम्हाला सांगतो. जशी माझी मराठी खूप छान आहे ना, तशी हिची हिंदी माझ्यापेक्षा छान आहे. हे लवकर चांगली आहे माझी मराठी. तुम्ही सकाळी काय बोलले? मराठी ब्लॉग आहे, हिंदी बोलायचं नाही इंग्लिश बोलायचं. देखा फक्त एवढं म्हण हाँ? हिंदी मध्ये. हाँ. आज हमारे यहाँ पे मस्त मसाला भिंडी हो रही है, तो आप सभी लोग खाने को आ सकते हो. थोड़ा थोड़ा थोड़ी अरे थोड़ी सी है ना. तो आज हमारे घर मसाला भिंडी हो रही है, तो आप खाने के लिए आ सकते हैं. थोड़ा थोड़ा. काय झाडीपट्टी. किती सुंदर. हे भाई हे ब्लॉग तुटला. हा तुटला. हो दाट निघाला. ते घ्यायला पाहिजे. का पोळ्या काय? पोळ्या काय? पहिले लड्डू बनाना शिकव. हात धुतले होते का? हात धुतले चांगले. अरे हात धु, हात धु. गोल गोल कर. ठीक अरे आहे. दाब असं दाब. चिपकून खाऊन राहिले माझ्या हाताला, चिपकून राहिले रे. कोरडी. त्यांना पुड्या करून दाखवते की पुड्या कशा केल्या ठेवायचं. ते मला येते ते तिकडे चल. हा, नाही येत. येते मला पुड्या, खरंच येते मला पुड्या. बघ इकडे हे बघ. हे बघ चिपकली पोळी. हे काय? Shit यार. मराठी पोळी कोण रडायला येते? ओ प्लीज नो का केलं? जाऊ दे आपल्या इथून त्याच्यामध्ये आपल्या रॅम्पच येते. हे रडली बघ, माझी पोळी बघून रडली. हे देखो माझी पोळी बघून रडली. ही कांदे. हे बघा रडू नको. अरे मी करीन पोळ्या पुढे उचलते का तू? तुला उचलून घे. खूप भिली आहे ते. ती भीते. तर काय झालं, खूप क्यूट मांजर होती, खूप सुंदर पांढरी पांढरी. ती छोटंसं कापलेलं झाड आहे आमच्या रोडवर इथे, एवढे हाईटचे. शूट केलं So, आपण ते. तर सांगायचं का तुम्ही? सांगायचं हे कसं झालं ते बोलून. ती मांजर आम्हाला जाता जाता दिसली होती आणि तेव्हा मी यांना बोलली ती खूप सुंदर मांजर आहे. आणि वापस येताना ती दिसली. बिचारी ती एवढी ट्रॅजेडीमध्ये फसली होती की ती त्या झाडावर चढली आणि 5-6 कुत्रे होते. 6 ते सगळे तिच्या आजूबाजूला, आणि ते झाडावर चढून चढून तिला मारण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही खूप ट्राय केला कुत्र्यांना, गोटे मारून मारून आम्ही कुत्र्यांना पळवलं. आणि मग मांजरला आम्ही खाली घेत होतो, पण एवढी धास्ती भरली होती की ती त्या झाडावरच्या खाली जम्प सुद्धा नव्हती करत. उचलायचा प्रयत्न करत होतो पण ते हातात पण नाही होती, कारण ते अशी हात करत होती, मला चावायचा प्रयत्न करत होती मांजर. एवढी भेली होती ती. म्हणून माझ्या सगळ्या कुत्र्यांना एक विनंती आहे, मांजरीपासून दूर राहावे. ही होती त्या मांजरीची स्टोरी. पण आता ते कुत्रे गेले आहे, ती मांजर सेफ आहे. आणि तिच्यासाठी आम्ही जवळपास 15 मिनिटं तिथे थांबलो. खूप टाइमपास झाला आमचा, पण ती आता सेफ आहे हे पाहून आम्हाला बरं वाटतंय. आता आम्ही आईस्क्रीम एन्जॉय करतो. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. येस, असे आमचे डेली ब्लॉग्स येत राहील. तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करावे. सो कमेंट ऑल्सो. कमेंट ऑल्सो. हॅपी जर्नी. बाय बाय. गुड नाईट. जर्नी. बाय बाय. गुड नाईट.